नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. काल राती 11:30 वरांचेर एक भिरांकूळ अशी घटना घडली. बार्देस तालुक्यांतल्या हडफड्या हांगासर बर्च बाय रोमियो लेन ह्या नायट क्लबाक भीषण असो उजो लागलो. हो उजो सिलिंडराचो स्फोट जाल्ल्या कारणान लागलो अशें प्रथमदर्शनी सांगतात. आणि ह्या घटनेन ऑलमोस्ट 25 जाणांक मरण आयला आणि 6 जाण इंजर्ड आसा. या 25 जाणांतले 4 टुरिस्ट, मागीर 14 हो स्टाफ, मोस्टली किचन स्टाफ, आणि 7 जाणांची अजूनय बीन वळख पटूंक ना. ह्या इन्सिडेंटा उपरांत एक प्रचंड प्रमाणान एक तणाव आणि प्रचंड प्रमाणान एक सिरियस अशा पद्धतीचे वातावरण निर्माण झाले. कारण हो डिसेंबर महिनो टुरिझमाच्या नदरेंतल्यान सगळ्यात पीक महिनो म्हणून या डिसेंबर महिन्याकडे पळयतात. आणि अशा वेळार गोंय सारख्या टुरिझम स्टेटीन हो असो इन्सिडंट घडप, ही अशी ट्रॅजेडी घडप, ही गोंया खातीर पुरायपणान सामकी लुकसाणीची. ती ट्रॅजेडी जाल्या उपरांत इमिजिएटली सगळ्यो यंत्रणा त्या जाग्यार धांवल्यो. फायर सर्व्हिस सगळी कडल्यान टेंडर येवन तांणी उजो पालोवपाचो प्रयत्न केलो. त्या उपरांत डीजीपी थंय पावले, अलोक कुमार, चीफ मिनिस्टर थंय पावले, थंयसरले थळावे आमदार आणि मंत्री मायकल लोबो थंय पावले. मागीर त्या उपरांत बाकीच्यो सगळ्यो यंत्रणा थंय पावल्यो आणि इमिजिएट त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन थंय सुरू केलें. ह्या घटनेची नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलाचेरूय दखल घेतली, कारण हातूंत टुरिस्ट म्हणटात ते हातून गेल्ले आसात. म्हणटकच पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी ह्या घटनेची दखल घेतली. जे मृत लोक आसात तांकां 2 लाखाचे भरपाई, आणि जे इंजर्ड आसात तांकां 50,000 रुपयाची भरपाई जाहीर जाल्ली आसा. स्वता राष्ट्रपती मॅडम द्रौपदी मुर्मू हांणी याची दखल घेतलेली आसा. त्या भायर सगळ्या पक्षाच्या सगळ्या फुडाऱ्यांनी, काँग्रेस पक्षाच्यो प्रियांका गांधी, मागीर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, या सगळ्यांनी या घटनेची दखल घेतलेली आसा. आणि ह्या भिरांकूळ अशा ट्रॅजेडीच्या बाबतीत तांणी दुःखय व्यक्त केल्लें आसा. हे सगळे घडटा, हे सगळे घडला, आणि ताचेर म्हाका दिसता राजकीय नदरेंतल्यान उलोवप सद्याच्या परिस्थितीन तरी योग्य थारचें ना. पुणून ह्यो घटना कित्याक घडटात आणि ह्यो घटना घडल्या उपरांत तातूंतल्यान आमी खरेच बोध घेतात काय कितें, हो खरो प्रश्न आसा. आता स्वता चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हटलां की फायर नॉर्म्स हे त्या नायट क्लबान पाळूंक ना म्हणून. आता फायर नॉर्म्स जर त्या नायट क्लबान पाळूंक ना जाल्यार त्या फायर नॉर्म्साचे योग्य पद्धतीन पालन जाता काय ना हाचेर देखरेख दवरपी यंत्रणा कितें करता, हो हातूंतल्यान महत्वाचो प्रश्न आसा. दुसरी गजाल, आमच्या म्हायती प्रमाण त्या नायट क्लबाचे किचन जे आसा ते किचन हे सकयल्या वाटेन आसा. आणि अशा पद्धतीन सकयल्या वाटेन किचन हे खरेच एलाव आसता काय कितें, ताका एक्सेस किचनाक कांयच ना. कारण तो क्लब जर आमी पळयत जाल्यार एका शेतान, आणि ज्या शेतान सॉल्ट पॅन शेत, ज्या शेतान सदांच उदक भरलेलें असता, त्या शेतान हो नायट क्लब, आणि त्या शेतान वचपाक मेन रस्त्या वयल्यान ताका एक ब्रिज टायप करून थंय एंट्री आसा. अशा पद्धतीचो हो नायट क्लब. म्हणटकूच अशा संकटाच्या वेळार भायर सरतलो सुद्धा जाल्यार एंट्री ना. आणि किचन जे आसा ते सकयल्या फ्लोराचेर किचन, म्हणटकूच जे स्टाफ, मोस्टली किचन स्टाफ जो हातून मेला, त्या स्टाफांक आणि वयर येवपाकूच चान्सूच ना. वयल्या वाटेन जो फ्लोर आसा, ज्या फ्लोराचेर सगळे टुरिस्ट बसतात, त्याच्या वयर चुट्टा, आणि त्याच्या वयर जे कितें थंय टेम्पररी जे तेंच्यांनी हे तयार करून घेतलेले, ताणें उजो घेतल्या कारणान पुरायपणान त्या भितर असलेल्या टुरिस्टांक आणि स्टाफांक भायर सरपाक आणि कसलोच एक्सेस नसल्या कारणान ही येदी व्हडली ट्रॅजेडी. म्हाका दिसता काणकोणच्या रुबी ट्रॅजेडी फाटल्यान इतल्या व्हडा प्रमाणात कॅज्युअलिटी जाल्लेली ही दुसरी ट्रॅजेडी थारलेली आसा. टुरिझमाच्या बाबतीत खरेच आमी टुरिझम आणि टुरिस्टांची सेफ्टी हाका प्राधान्य दितात काय कितें, ह्यो असल्यो घटना घडल्या उपरांत आमच्या लक्षात येता की टुरिझम हे आमचे कशा पद्धतीन राम भरोसे चालला.
आणि पुरायपणान ऍडमिनिस्ट्रेशन ह्या सगळ्या इलिगॅलिटींक कशा पद्धतीन प्रोटेक्ट करता. या नाईट क्लब आणि हेर ज्यो टुरिस्ट बिझनेसीस आसात तांच्या कडल्यान दर म्हयन्याक कशा पद्धतीन कलेक्शन जाता. हे कलेक्शन कित्याक जाता तर ह्यो इलिगॅलिटी लिपोवपा खातीर आणि ह्यो इलिगॅलिटी प्रोटेक्ट करपा खातीरूच हे कलेक्शन जाता. मागीर ह्यो असो इन्सिडंट जाल्या उपरांत ह्या सगळ्या इन्सिडंटाक जबाबदार कोण होय तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. आता ह्या केसीच्या बाबतींत स्पेशल उल्लेख जर करचो जालो जाल्यार ह्या केसीचो हिस्ट्री जी आसा ती हिस्ट्रीच जर पळयत जाल्यार ऍडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीन ह्या सगळ्या प्रकरणाकडे बेजबाबदारपणान वागता हे आमकां कळून येता. आता जो गोवन वार्ता पेपरान जो स्पेशल डिजिटल बुलेटिन काढल्या त्या इन्सिडंटाचेर तातून हडफडचे सरपंच रोशन रेडकर हांचो कमेंट हो व्हेरी इम्पॉर्टंट. ते म्हणतात की खोसला नावाच्या व्यावसायिकाची ही जमीन ही मालमत्ता आणि ताणे सौरव लुथरा ह्या नावाच्या मनशाक ती भाड्यान चलोवपाक दिल्ली आणि लुथरा हो क्लब हो चलयतालो. लुथरा आणि आमोणकर हे भागीदार. आमोणकर हांची मुळात पयली थंय हे आसली ताणी ती भाड्याक दिल्ली आणि आता लुथरा आणि आमोणकर हे दोग जाण पार्टनर आसले. तातूं भितर आमोणकर आणि लुथरा हाच्या भितर पार्टनरशिपी वयल्यान झगडे जाले. ते झगडे कोर्टान पावले. त्याच्यानंतर त्या झगड्याक लागून पंचायती कडेन ते प्रकरण पावले आणि पंचायतीन ते कन्स्ट्रक्शन इलिगल असल्या कारणान ते डेमोलिश करपाची ऑर्डर इश्यू केली. ती ऑर्डर इश्यू केल्या उपरांत लुथरा आणि कोर्टान वचून ताका स्टे ऑर्डर हाडली आणि अशा पद्धतीन हे सगळे प्रकरण त्या इलिगल कन्स्ट्रक्शनाच्या बाबतीत हांगासर सुरू आसा. हांगासर इलिगल कन्स्ट्रक्शनाच्या बाबतीत सरकार कशा पद्धतीन बेजबाबदारपणान वागता. कोर्टान सुओ मोठो दखल घेऊनय बीन सरकार ही इलिगॅलिटी कशा पद्धतीन लिगलायज करपाक सोदता हे आमी पळयल्लेच आसा. आता ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान दुसरी महत्वाची गजाल ती म्हटल्यार हो जो विषय आसा हो ह्याहून पयलीं विधानसभेतूय चर्चेक आयिल्लो जेन्ना आमदार संकल्प आमोणकर हांणी ह्या संदर्भात एक कॉलिंग अटेन्शन हाडलेलें आणि त्या कॉलिंग अटेन्शनांतल्यान तांणी आरपोरा हांगासर सुरेंदर कुमार खोसला हांणी सर्वे नंबर 158/0 आणि 59/0 ह्या हातून सॉल्ट पॅन म्हटल्यार पॅडी फील्ड जे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह पॅडी फील्ड हातून हे कशें कन्स्ट्रक्शन केला आणि कशा पद्धतीन इलिगॅलिटी त्यांनी सुरू दवरल्या हाचेर हो विषय आसलेलो आणि हो विषय पंचायत मिनिस्टर मॉविन गुदिनो हांका संबंधित आसलेलो. विधानसभेत व्हडली उत्तरां दितात, व्हडले जापो दितात, पूण विधानसभेतल्यो जापो दिल्या उपरांत ताचे ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन जाता काय ना हो तितलोच महत्वाचो आसा. कारण ह्या सगळ्या कोस्टल बेल्टातल्या ह्या सगळ्या इलिगॅलिटींक प्रोटेक्शन करप हे सरकारचे आणि प्रशासनाचे मेन काम जाल्लेले आसा. थंय बाबा कायद्याचे आणि नियमांचे योग्य पालन जाता काय ना हे पळोवचे सोडून ते पालन न जावपा खातीर थंय ऍडमिनिस्ट्रेशन आणि आमचे सरकार चलता आणि तातूंतल्यान व्हडा प्रमाणात आर्थिक व्यवहार हे तातूंतल्यान जातात आणि हेच या सगळ्या प्रकरणांतल्यान आमकां दिसून येता. जर फायर नॉर्म्स ह्या क्लबान जर पाळूंक ना जाल्यार ते फायर नॉर्म्स पाळपाची जबाबदारी कोणाची. मागीर फायर अँड इमर्जन्सी डिपार्टमेंट जे आसा सरकारचे तांच्या ऑफिसरांनी कितें केलें. जो मेरेन फायर एनओसी त्या आस्थापनाक मेळना तो मेरेन पंचायत ताका ट्रेड लायसन्स दिवपाक शकना. मागीर फायर नॉर्म्स पाळी नासतना ताका पंचायतीची ट्रेड लायसन्स मेळलें काय कितें. आता स्वतः सरपंचूच म्हणटा की ते इलिगल कन्स्ट्रक्शन आणि पंचायतीन ताका डेमोलेशन ऑर्डर इश्यू केली जाल्यार मागीर कोर्टान जर ताका स्टे ऑर्डर दिली जाल्यार मागीर ह्या परिस्थितीन ताका कोण जबाबदार हे सगळे प्रश्न हातूंतल्यान उप्रासतात. आता फायर ह्या गजालीचेरूच जर आमी उलोवचे जाले जाल्यार फायराच्या बाबतींत कारण सगळ्यात महत्वाचो विषय असता तो ह्या सगळ्या संदर्भात तो फायराच्या बाबतींत आणि फायर डिपार्टमेंटान हालींच्या तेंपार वेगवेगळ्यो रिफॉर्म्स वेगवेगळ्यो नव्यो गजाली हाडल्यो. आता एनओसी जी आसा ती ऑनलायन एप्लिकेशन करप. ती ऑनलायन एप्लिकेशन केल्यानंतर ते हेड ऑफिसासून ते सगळे मेकॅनिझम चलता. आता ऑनलायन एप्लिकेशन केल्यानंतर थंय वचून प्रत्यक्षात ऑन ग्राउंड इन्स्पेक्शन कोण करता. मागीर तो इन्स्पेक्शन रिपोर्ट हो कसो फायल जाता. ती सगळे फायर सेफ्टी नॉर्म्साचे पालन जाला काय ना हे पळोवनूच एनओसी दितात काय कितें
मागीर स्टेशन फायर ऑफिसराक ह्या एनओसी भितर कितें अधिकार आसा, तो खरोच ताका अधिकार आसा, बिकॉज ही इज द कन्सर्न पर्सन, त्याच्या ज्युरिस्डिक्शन अंडर ते येता, मागीर ताका अधिकार कितें काय फायर सर्व्हिस आणि एनओसी ज्यो आसात फायर सेफ्टी हो एक नवो धंदो फायर डिपार्टमेंटान तयार जाला, हे सगळ्यो गजाली ह्यो पळोवच्यो पडटल्यो. दुसरी गजाल महत्वाची म्हटल्यार हालींच सरकारान एक नोटिफिकेशन काढलेलें, तातूंत थर्ड पार्टी ऑडिटर नेमपाचो सरकारान निर्णय घेतलेलो. आता थर्ड पार्टी ऑडिटर म्हटल्यार कितें की एखादो मनीस जेन्ना फायर एनओसी खातीर एप्लिकेशन करता, ते एप्लिकेशन केल्या उपरांत थर्ड पार्टी ऑडिटर जो आसता तो वचून थंय इन्स्पेक्शन करतलो, ते सगळे नॉर्म्साचे पालन जाला काय ना ते तो पळयतलो आणि त्या उपरांत तो रिकमेंड करतलो वेदर टू इश्यू एनओसी ऑर नॉट टू इश्यू एनओसी. आता फायर डिपार्टमेंटातली फायर एनओसी हो सगळ्यात व्हडलो धंदो जाल्लो आसा. ह्याच एनओसीच्या नावार फायर सर्व्हिसींतल्या ऑफिसरांक चिरीमिरी करपाक मेळटा, नाजाल्यार तांकां आनी काय जोड ना आणि त्या खातीर होच तांणी जोडीचो धंदो तयार केल्लो आसा. आता सरकारान जर डिसिजन घेतला थर्ड पार्टी ऑडिटर नेमपाचो, जाल्यार फाटले 5-6 म्हयने थर्ड पार्टी ऑडिटर कित्याक नेमूंक ना ताची जाप म्हाका दिसता फायर डिपार्टमेंटाक दिवची पडटली. दुसरी गजाल एक म्हटल्यार बेजमेंटाक किचन हो आसपाक शकना. नॅशनल बिल्डिंग कोड जो आसा 2016 तातूंत बेजमेंटाक किचन एलाव करिना, जाल्यार ह्या क्लबाच्या बेजमेंटाक किचन कसो एलाव जालो आणि तो कोणी एलाव केलो, आणि जर तो बेजमेंटाक किचन आसा जाल्यार त्या बेजमेंटाच्या किचनाक फायर डिपार्टमेंटान फायर एनओसी कशी दिली, ह्यावूय प्रश्नाचे जापो हो आता येवच्यो पडटल्यो, भायर येवच्यो पडटल्यो. बेजमेंटाक किचन आसा जाल्यार ताका व्यवस्थित पद्दतीन एक्सेस कित्याक ना, ताका सिंगल एक्सेस, आणि त्या सिंगल एक्सेसा खातीर आयज हो विषय घडलेलो आसा की त्या सिंगल एक्सेसा खातीर वयरसूनय टुरिस्ट सकयल देंवले आणि सकयलो स्टाफ वयर येवपाचो प्रयत्न जालो, हातूंत भितर ते सगळे थंय शिरकोन उरले आणि तांकां आपलो जीव वगडावचो पडलो. ह्या अशा पद्दतीन बेजबाबदारपणान जर आमचे प्रशासन जर चलपाक लागले जाल्यार मागीर ताका कितें सांगपाचें आणि कितें उलोवपाचें. आता एक म्हटल्यार तो बेजमेंटाक किचन एलाउड ना, दुसरी फायर ऑफिसर जो आसता स्टेशन फायर ऑफिसर हाका फायर एनओसीच्या बाबतीत कांयच अधिकार दवरूं ना. हे सगळे फायर एनओसी दिवपाचे कामां हांगासर हेडक्वार्टरान चलतात आणि फायर स्टेशन फायर ऑफिसर मात फक्त ताणी उजो लागतो उजो पालोवंक वचपाचो, तो उजो बाबा लागचो ना हाच्या खातीर कुयदाद घेवपाच्या संदर्भात काळजी घेवपाच्या संदर्भात ताका कसलोच अधिकार ना. दुसरी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनाचो विषय अजूनही कित्याक पेंडिंग आसा ताची जाप चीफ मिनिस्टरान फायर सर्व्हिस डायरेक्टरा कडल्यान घेवची पडटली. तुम्ही ऑर्डर इश्यू करूनय अजूनही कित्याक थर्ड पार्टी ऑडिटर हो इश्यू जायना. आता थर्ड पार्टी ऑडिटरान फायर सेफ्टीचे रिकमेंडेशन करून ती एनओसी दिवपाचो हो प्रोसेस, घडये त्या उपरांतूय फायर सर्व्हिस ऑफिसरांक वचून थंय इन्स्पेक्शन करपाचो अधिकार आसा. आणि जर फायर सर्व्हिस ऑफिसरांक दिसले की थर्ड पार्टी ऑडिटरान चुकीच्या पद्धतीन रिकमेंडेशन केलेले आसा जाल्यार त्या थर्ड पार्टी ऑडिटराचे लायसन कॅन्सल करपाची तरतूद तातूंत आसा. इतले जावनूय बीन हे मेकॅनिझम कित्याक जाग्यार पडना. ज्या स्टेटी भितर टुरिझम हो सगळ्यात महत्वाचो व्यवसाय आसा त्या स्टेटी भितर अशा पद्धतीन लोकांच्या सेफ्टी कडे खेळ करपाचो अधिकार हो ह्या सरकाराक ह्या प्रशासनाक कोणे दिला हाचो प्रश्न हो हातूंतल्यान निर्माण जातलो. दुसरी फायर सर्व्हिस एनओसीच्या शिवाय ट्रेड लायसन मेळपाक शकना जाल्यार हो येदो व्हडलो क्लब आणि इतल्या टुरिस्टांक जो हँडल करतालो तो विदाउट ट्रेड लायसन चलतालो काय कितें. जर ताका ट्रेड लायसन असलेलें जाल्यार ट्रेड लायसनाक ताका फायर एनओसी कोणी दिल्ली, जर ताका फायर एनओसी दिल्ली जाल्यार बेजमेंटाक फायर एनओसी दिवंक मेळना अशें आसतानाय बीन ज्या मनशान ताका फायर एनओसी दिली ती कशी दिली, अशे साबार प्रश्न ह्या सगळ्या घटने उपरांत आता तयार जाल्ले आसा. आणि ह्या साबार प्रश्नाच्यो जापो ह्यो आमकां मेळपाक जाय, कारण ह्या जापांकडे ह्या गजालीकडे तुम्ही आड नदर करतात आणि अशा पद्धतीचे इन्सिडंट जावन मागीर लोकांक आपलो जीव वगडावचो पडटा. अशा पद्धतीन बेजबाबदार पद्धतीन जर प्रशासन वागता जायत जाल्यार ताका जाप कोण विचारतलो. मॅजिस्टेरियल इन्क्वायरी मागयली, ह्याच्या पयलीं कितलेशेच इन्सिडंट जाले, व्हडले व्हडले इन्क्वायरी मागयले, पूण तातूंतल्यान सरकारान कितें बोध घेतलो, तातूंतल्यान एडमिनिस्ट्रेशन कशें सुदारले, त्यो गजाली तो चुको परत जावंक जायना म्हणून कितें जतनाय घेतली, ह्यो गजाली आमकां कोण सांगतलो. तुम्ही अशा पद्धतीच्यो ट्रेजेडी जाल्या उपरांत धांवतात आणि व्हडले व्हडले तुम्ही गजाली आणि व्हडले व्हडले स्टेटमेंट करतात. स्वतः जेन्ना
गोय राज्याच्या चीफ मिनिस्टराकूच सांगचे पडटा की फायर नॉर्म्स त्यांनी फॉलो करू ना जाल्यार इमिजिएट ते फॉलो कित्याक जावना हाच्या बाबतीत एक्शन जावपाची गरज आसा. आता त्या ओनराक, त्या मॅनेजराक आणि त्या स्टाफाक तुम्ही अरेस्ट केला, दॅट इज ओके, बट व्हॉट अबाउट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स रिस्पॉन्सिबिलिटी? ज्या रिस्पॉन्सिबिलिटी खातीर, ज्या जबाबदारी खातीर ऍडमिनिस्ट्रेशन चलता, त्या ऍडमिनिस्ट्रेशनांतल्यान जर त्यो जबाबदाऱ्यो जर योग्य पद्दतीन जावंक ना जाल्यार ताची अकाउंटेबिलिटी आसपाक जाय काय नाका? आता तुम्ही म्हणटले ऑफिसर आपल्या पद्दतीन काम करूंक सोदतात, पण ऑफिसर जेन्ना कायद्यान वागता तेन्ना कोण तरी मिनिस्टर नाजाल्यार आणि कोण तरी पॉलिटिकल बॉस थंय तयार जाता आणि तो त्या ऑफिसराचेर दबाव घालता की तेका ती दी, तेका ती दिवं नाका, ते तूं करपाची गरज ना, ते तूं पळोवं नाका. अश्यो गजाली जेन्ना चलतात तेन्ना तेका जबाबदार कोण? तर ही सिस्टम ही इंटरलिंक सिस्टम जाल्लेली आसा आणि ह्या इंटरलिंक सिस्टमीन ऑफिसरांचें म्हणणें आसा की आमकां काम करपाक मेळना, आमचेर प्रेशर येता. तो प्रेशर जो येता, ज्या मनशा कडल्यान हो प्रेशर येता त्या मनशाचेर आता अशा घटने उपरांत कोण जबाबदारीन कारवाई करतलो नाजाल्यार तांचेर कोण एक्शन घेतलो हिवूय तितलीच महत्वाचो विशय आसा. आता काणकोणच्या ट्रेजेडी उपरांत कांय ऑफिसरांचेर सस्पेन्शन जाल्ले, कांय जाणांक अरेस्टूय जाल्ली, पूण त्या सगळ्या पुराय इन्सिडंटा उपरांत बाबा परत तशी इन्सिडंट जावंक जायना म्हणून कितें काळजी घेतली काय कितें, म्हणून आता त्यो सगळ्यो गजाली जाग्यार पडल्यो काय कितें. आता ह्या घटने भितर पुरायपणान जो स्टाफ आसलो, किचन स्टाफ, तो प्रॉमिनंटली नॉन गोवन स्टाफ आसतलो, कारण तो जर गोवन आसलो जाल्यार आयज खवदळ मास्तलो आसलो. ही ती व्हडली ट्रेजेडी आणि इतले जीव जर गोंयकारांचे जर गेल्ले जाल्यार तातूंतल्यान कितें परिस्थिती निर्माण जातली आसली हाचो विचारूय करूं नजो. म्हणून हे लोक भायले म्हणून आम्ही त्याच्याकडे इनसेन्सिटिव्ह पद्धतीन विचार करपाक शकता काय कितें. कारण आयज टुरिझम सेक्टरान जो जो बिझनस चालला तो सगळो बिझनस हो भायले लोकूच करतात, कारण भायल्या लोकांच्या हातीन किंवा त्याच लोकांच्या आधारान तो बिझनस करपाक जाता, ज्या जाग्यार गोंयकार खूप कमी प्रमाणात आसा. म्हणून जरी ते लोक आपल्या पोटा खातीर हांगा येतात आणि तो बिझनस चलयतात, म्हणून त्या सगळ्या गजालींकडे आम्ही दुर्लक्ष करपाक शकता काय कितें. आयज आम्ही पंचायती भितर पळयल्या, पंचायती भितर जेन्ना खंयचे पंचायत मंडळ कायद्यान वागपाक सोदता तेन्ना ताचेर सरकार हावी जाता. सरकाराक दिसता आपल्या इन्स्ट्रक्शना प्रमाणे पंचांनी आणि सरपंचांनी वागपाक जाय. जे जे पंचायत मंडळां कायद्यान आपल्या पंचायत क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गजालींक डिसिजन घेवपाक सोदतात, थंय डायरेक्टर ऑफ पंचायत जो बसला तांणी आपले एक टॅरिफ कार्डूच करून दवरलेले आसा. त्या टॅरिफाचेर इतको पेमेंट ताका दिया आणि जाय ती ऑर्डर तुमकां घेवन चला, हे कितें चलना. ह्या अशा परिस्थितीन ह्यो इन्सिडंट आम्ही टाळपाक शकता काय कितें. ह्या अशा परिस्थितीन आम्ही गोंयच्या टुरिझमाची सेफ्टी सांबाळपाक शकतात काय कितें. आयज पुरायपणान ह्या येद्या व्हडल्या इन्सिडंटा उपरांत अख्ख्या देशभरान सगळीकडे खवदळ पडलेलो आसा. कारण डिसेंबर म्हयन्यात दर एका मनशान प्लॅन केला आसतलो गोंयान येवपाचो, कारण एव्हरी इयर एंडिंग जो आसा तो गोंयच्या टुरिझमाचे एक स्पेशलिटी आसा. आणि ह्याच इयर एंडिंगाच्या ह्या फाटभुंयेर अशा पद्धतीचो हो इन्सिडंट जो घडला तो गोंयच्या टुरिझमा खातीर एक व्हडलो दाग अशा पद्धतीन आम्ही म्हणपाक शकता. टुरिझम मिनिस्टराचोय स्टेटमेंट आसा की आम्ही त्या फॅमिलीक आणि तांच्या फॅमिली मेंबर्सांक सपोर्ट करपाक लागून पुरायपणान मदत करतले. हेतून विषय सोंपना. आयज टुरिझमाची परिस्थिती जर आम्ही पळयत, कोस्टल टुरिझम आयज कोणाच्याच कंट्रोलान उरलेलो ना. इलिगॅलिटींक प्रोटेक्ट करप, थोड्या लोकांक इलिगॅलिटी करपाक लावप आणि तांकां आपल्या मुठीन दवरप आणि आपले राजकारण करप अशी आयज परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. गोंयकार सगळे आयज इलिगॅलिटीत फसल्या म्हणटकूच ते पुरायपणान ह्या राजकारणाच्या हातीन सापडलेले आसात. आणि गोंया भायले लोक हांगासर येवन करोडांनी रुपया हप्ते दिवन आयज आपल्याक जाय ती परमिशनां, जाय ती लायसनां, जाय ते सर्टिफिकेटी घेतात आणि ते लिगल बिझनस, तांचो लिगल बिझनस जाल्लो आसा आणि गोंयकारांचो इलिगल बिझनस जाल्लो आसा. आयज कोस्टल बेल्टान अश्यो घटना घडल्या उपरांत थंय फायर टेंडर तरी पावपाक रस्ते आसात काय कितें, थंय उजो पालोवपाची परिस्थिती तरी आसा काय कितें, ह्या सगळ्या गजालींचेर कोण लक्ष दवरतलो. ह्यो सगळ्यो गजाली करप म्हटल्यार थळाव्या लोकांक दुखवप आणि म्हणून त्यो कोणूच गजाली करपाक सोदिना अशें म्हणून तुम्ही सिच्युएशन तयार केला काय कितें. आयज ह्या अशा ट्रेजेडीनी गोंयचें नांव हे बदनाम जायत आसा. ऍडमिनिस्ट्रेशनाचो कसलोच कंट्रोल हो ह्या ग्रावंडा वयल्या ह्या परिस्थितीचेर ना. फक्त म्हयन्याच्या म्हयना हप्ते कलेक्शन करप आणि लाखांनी आणि करोडांनी व्यवहार करप इतलेंच कितें तें आयज प्रशासनाची सिस्टम जाल्ली आसा. बाकी हांगासर कोणाकूच कांयच पडलेलें ना. जो मनीस कायद्यान वागपाक सोदता ताचेर हजार निर्बंध येतात,
आणि जो इलिगल वागता ताका सरकारचे प्रोटेक्शन मेळटा, ही आज परिस्थिती जाल्लेली आसा. आयज हडफडे, कलंगूट, कांदोळे, तशाच पद्दतीन मोरजे, मांद्र्या हो जो पुराय कोस्टल बेल्ट आसा, मांद्रे टू पेरने, आयज त्या कोस्टल बेल्टान अशा पद्दतीच्यो इलिगॅलिटीज प्रचंड प्रमाणात वाडलेल्यो आसात. आणि ह्या इलिगॅलिटींक प्रोटेक्शन दिवपी एक मेकॅनिझम तयार जाल्लो आसा आणि होच मेकॅनिझम पुरायपणान राजकारण चलयता अशी आज परिस्थिती आसा. एखादी घटना घडल्या उपरांत त्या जाग्यार फायर टेंडर तरी पावपाक जाय. तुम्ही ह्या नाईट क्लबाचे जर कन्स्ट्रक्शन पळयशात जाल्यार भर शेतान सॉल्ट पॅन उदक भरलेल्या शेतान हे कन्स्ट्रक्शन केल्लेलें आसा आणि मेन रस्त्या वयल्यान ताका एक ब्रिज कसो तयार करून थंयसर रातीं शेकड्यांनी ट्युरिस्ट थंय व्हड्या उमेदीन आणि विश्वासान थंय वयतात. त्यांच्या सेफ्टीच्या बाबतीत आम्ही कितें करतात? ही इतली बेजबाबदारपणा ऍडमिनिस्ट्रेशनान खरेंच सरकार सहन करून घेतलो काय कितें? काय ह्याच बेजबाबदारपणाक प्रोटेक्ट करपाक सरकार वावुरता? त्या नाईट क्लबाचो ओनर, त्याचो मॅनेजर हेका तुम्ही अरेस्ट केला, ओके, बट व्हॉट अबाउट फेलियर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन? ऍडमिनिस्ट्रेशन फेलियर ज्या ज्या पावंड्यार जाला त्या पावंड्या वयल्या ऑफिसराचेर एक्शन जातली काय कितें? जर ऑफिसराचेर एक्शन जातली जाल्यार त्या ऑफिसराकूय विचारचें पडटलें की बाबा तुका हे न करपाक लागून कोणी प्रेशर घातलो, खंयच्या मंत्र्यान खंयच्या आमदारान तुका प्रेशर घातलो की बाबा त्याच्या ह्या इलिगॅलिटी कडेन तू मातशी आडनदर कर म्हणून. हेवूय पळोवचें पडटलें. ताका तांचे पॉलिटिकल पेट्रोनेज कोण दिता, पॉलिटिकल बॉस कोण ह्या सगळ्या गजालींक प्रोटेक्शन दिता तेवूय पळोवचें पडटलें. बेठ्यात ऑफिसराचेर एक्शन घेतली म्हणूनय जायना. ही सगळी यंत्रणा जी आसा ती यंत्रणाच सगळी कोलॅप्स जाल्लेली आसा. ही सगळी यंत्रणाच सगळी भ्रष्ट जाल्लेली आसा आणि ह्या भ्रष्ट यंत्रणे सकयल आयज तुम्ही आम्ही वावुरता. आमच्या सेफ्टीक कांयच म्हणटात तो हांगासर गॅरंटी ना. आयज रोड ऍक्सिडेंट दर फावटी रोड ऍक्सिडेंट जायत आसतात, पूण थंय बाबडो एक तो मनीस मरता म्हणटकूच ताची सिरियसनेस आमकां कोणाक कळना आणि आमी त्याच्याकडे आता पुरायपणान रोड ऍक्सिडेंटाच्या बाबतीत इनसेन्सिटिव्ह जाल्लेले आसात. म्हणजे मुयो मरतकूच आमकां कशें कांयच दिसना तशा पद्दतीन आयज मनीस मरता रस्त्यार जाल्यार आमकां कांयच दिसना. त्या रस्त्यांच्या फोंडकुलांचेर, त्या रस्त्यांच्या डेंजर परिस्थितीचेर कोणाचेच लक्ष ना. सुप्रीम कोर्टान रस्त्या कुशीकच्या बाराचेर निर्बंध घातले, तुम्ही ते सगळे निर्बंध पयस करून तुम्ही तशेंच दवरले. आयज ड्रंकन ड्रायव्हिंग पयर पणजे एका अशाच ड्रंकन ड्रायव्हिंग मनशान गाडी रिव्हर्स घेवन थंय बाबडो उबो असलेल्या मनशाचो जीव घेतलो. कितें चल्ला हे चल्ला कितें गोंयान? गोंयकाराकूय सेफ्टी ना. तुम्ही जर अशा पद्दतीन जर रस्त्यार आनी अशे उजो लागून जर लोक हांगासर मरपाक लागले जाल्यार हे गोंय उरला कितें? हाका कोण जबाबदार? जे सरकार फाटली 12 वर्सां ह्या राज्यान सध्या सरकार चलयता, ऍडमिनिस्ट्रेशन चलयता, त्या सरकारच्या प्रशासनान ह्यो सगळ्यो गजाली सुधारपाचे सोडून त्यो जर बिगडटा जायत जाल्यार मागीर ताका कोण जबाबदार? विरोधकूय हांगासर तितलेच जबाबदार आसात, कारण विरोधक सरकाराचेर दबाव घालून हे सगळे गजाली उक्ताडार हाडून सरकाराक ह्यो सगळ्यो गजाली सुधरवपाक भाग पाडिनात. विरोधक फक्त ट्वीट आणि व्हिडिओ काढले म्हणून विरोधकांचे काम जायना. जरी 7 विरोधक असले तरी ते 7 विरोधकूय या सरकाराक गळ्याक धरपाक सोदता, पण ह्या 7 विरोधकांनी तरी एकठांय येवंक जाय. आरपोरा जो गाव आसा तो कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन येता. कलंगूटचे आमदार मायकल लोबो जे सदां टुरिझम करत असतात, जाल्यार हेच त्यांचे टुरिझम, हीच त्यांच्या टुरिझमाची सेफ्टी? ते आपल्याच सरकारच्या आणि आपल्याच ऍडमिनिस्ट्रेशनाच्या वेगवेगळ्या चुकीच्या गजालीचेर सदांच उलयतात. आयज मायकल लोबो काँग्रेसींतल्यान परत बीजेपीन येयलो. कित्याक येयलो? बरें करपाक येयलो. कितें बरें जालें? टुरिझम जाल्यार हे टुरिझमातले फॉल्ट जे उरल्या, येस ऑफकोर्स आय एग्री की टुरिझमातले कितल्योश्यो चुकीच्या गजालीचेर मायकल लोबो उलयता, हे अशें चुकीचें जाल्ला, ते अशें चुकीचें जाल्ला. तुम्ही सरकारातलेच मनीस जर अशा पद्दतीन उलयतात आणि तातूंत जर कांय सुदारणा जायना जाल्यार मागीर करप कितें? ते करप कोणी? तुम्ही फक्त उलोवन वगी रावतात आणि मागीर तुमकां खंयची कॉर्पोरेशनां आणि मिनिस्ट्री दिली काय मागीर सगळ्यांची तोंडां बंद जातात. हे कितें चल्लां? या सगळ्या गजालीचेर कंट्रोल येतलो काय ना?
ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार पडटल्यो काय ना, काय आमी अशाच वचपाचे? सगळ्यांक खबर आसा की येदो व्हडलो इन्सिडंट घडलो, 8 दिसा भितर सगळे विसारतले म्हणून. परत येरे माझ्या मागल्या. आयज टुरिस्टूय हांगासर सेफ ना, हांगासरले थळावे लोकूय सेफ ना, जाल्यार मागीर सेफ कोण आसा? जाल्यार सेफ फक्त आसात पॉलिटिशियन, फक्त राजकारणी हांगा सेफ आसात, बाकी हांगा कोणूच सेफ ना, अशी आयज परिस्थिती आसा. मागीर ह्या राजकारण्यांक सेफ दवरपाक हे सगळें चल्लां काय कितें? आमी मतां मारप, तांकां पोजिशनां दिवप आणि ते सेफ रावप आणि आमकां तांच्यांनी सगळ्यांक फोंडांत घालप, अशें राज्य चलता काय कितें? तुम्ही राम राज्याचो गजाली करतात, हेच ते राम राज्य? हेकाच म्हणटात राम राज्य? वयरसून सकयल मेरेन पुराय यंत्रणा जेन्ना करप्ट जाल्ली आसा, पुराय यंत्रणा जेन्ना बेजबाबदार जाल्लेली आसा, नॉन अकाउंटेबल जाल्लेली आसा, जाल्यार मागीर हे गजाली जाग्यार कश्यो पडटल्यो? ह्यो जर जाग्यार पडपाक जाय जाल्यार आमकां गोंयकारांक जागे रावचे पडटले. आमी न्हिदल्यात. आमकां ह्या राजकारण्यांनी, ह्या पॉलिटिकल पार्टीनी गुंगेची इंजेक्शनां दिल्लीं आसात, गुंगेची इंजेक्शनां. आणि गुंगी येयल्ल्या भाशेन आमी दोळ्यांक दिसता पूण आमी रिएक्ट जायनात. आमी भोगतात पूण आमी उलयनात. आमी फक्त विजय असो अश्यो घोशणा दिवन ह्या राजकारणाच्या फाटल्यान गळ्यान पट्टे घालून चलत आसात. ही परिस्थिती कितें? ही परिस्थिती जर सुदारतलो जाल्यार गोंयकारांनी जागे जावचे पडटले. ते जातले काय जागे गोंयकार? काय गोंयकारांक कायम गुंगेचे इंजेक्शन दिवन कायम गोंयकाराची तकली आणि मती बेशुद्ध करून दवरलेली आसा? केन्ना जाप विचारतले आमी ह्या लोकांक? ह्या राजकारण्यांक आमी केन्ना जाप विचारतले? तांकां आमी रस्त्यार धरून केन्ना जाप विचारतले? हे चुकीच्यो गजाली ज्यो सुरू आसात त्या गजालीचेर आमी तांकां केन्ना जाप विचारतले? काय आमी जाप विचारचेच ना? आमी वग्गी रावतले आणि पळयतले जो मेरेन हे संकट आमच्या घरांत पावना तो मेरेन आमी कांयच उलोवचे ना, बाकी दुसऱ्यांचे कितेंय जावं. अशें म्हणून आमी सुरक्षीत रावपाक शकता काय? एक समाज म्हणून, एक सोसायटी म्हणून, एक गोंयकार म्हणून, आपलो गांव म्हणून, आपलो डिस्ट्रिक्ट म्हणून, आपली स्टेट म्हणून आमी सगळे एकठांय येतले काय ना? येवपाक जाय आणि येवचे पडटले. जर आमी येवंक ना जाल्यार एकटो 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 करून आमी सगळे गोंयकार काबार जातले. आमचे गोंय काबार जातले. खरेंच गोंयकारांनो, टायम येयल्लो आसा. विचार करचो पडटलो. विचार करपाकूच जाय. फक्त विचार करून जावचे ना, तर विचार करून ऍक्ट करचे पडटले. आमकां कृती करची पडटली आणि ह्या कृती खातीर दर एका गोंयकारान सज्ज जावचे पडटले. चला सज्ज जावयात. गोंय वाचोवया. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.